झुरळाने आज दिल्लीत धमाका माजवलाय असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण झुरळ कसे बिळात घुसले आणि झुरळांची जी परिस्थिती सर्वसामान्य लोकांमध्ये एक नवी अवधारणा निर्माण करण्यासाठी निर्माण केली होती, खऱ्या अर्थानं त्याच्यावर आज पाणी पडलं. मित्रांनो, ज्या पद्धतीनं या भारतीय राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग नेहमी केले जातात आणि या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने दिशाभूल करायचं, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने हवादिल करायचं, याच्यासाठी नेहमीच राजकीय पक्ष उतावीळ असतात. वास्तविकता असते की ती जमिनीवर त्याची परिस्थिती काय निर्माण होते आणि अशीच परिस्थिती की जी मिलियन्स मध्ये फॉलोअर्स गोळा करणारी ही कॉक्रोच जनता पार्टी कशा पद्धतीने आज ग्राउंड रियालिटीवर पूर्णपणे धाराशाही झाली, कशा पद्धतीने तिचा शिरच्छेद झाला, कशा पद्धतीने तिचा पानिपत झालं, याची सरळ दृश्य आम्ही आज माध्यमांवर पाहिली. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने युवांना आकर्षित करून सगळ्यात जास्त मोठा फॉलोअर्स असणाऱ्या ही जी पार्टी आहे, आज वास्तविक स्वरूपात याचा प्रयोग करण्यासाठी किती सामाजिक कार्यकर्ते उतावळी झाले होते, किती लोकांनी याच्या माध्यमातून आपले स्वप्न रंगवले होते आणि या रंगवलेल्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आशा बाळगून असणाऱ्या या लोकांना खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपल्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं, याचेच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केले जातात आणि वास्तविक स्वरूपात सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने धारेवर धरायचं आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सामाजिक स्तरावर ज्या काही प्रयोग आपल्या पद्धतीचे जे अजेंडे आहेत, आपल्या पद्धतीची जी भूमिका आहे ती मान्य करायला विवश करणं ही एक आता प्रमुख सूत्र बनलं आहे. याच्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. JNU मध्ये तर ज्या पद्धतीनं सर्जिल इमाम आणि त्याच्या साथीदारांनी किंवा ज्या पद्धतीनं या सगळ्या वामपंथी विचारधाऱ्यांनी एक अजेंडा निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचे आंदोलन तयार केले, तसंच दिल्लीमध्ये शाहीन बाग नावाचं एक मोठं आंदोलन उभं केलं. त्या शाहीन बाग या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने CAA विरोध करण्याच्या संदर्भातून आतून छुपे अजेंडे अनेक तयार करण्यात आले आणि याचा प्रयोग सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर कशा पद्धतीनं आम्हाला आणता येईल आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने अडचणीत गाठता येईल, यासाठी हे वेगवेगळे प्रयोग होते. तसंच आम्ही शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रयोग पाहिली, पण ही सगळी प्रयोग फसत आली. कारण या प्रयोगामध्ये ज्या पद्धतीचे अजेंडे लपलेले होते, ज्या पद्धतीने यांचा उद्देश देशाच्या परिस्थितीला धोकादायक परिस्थितीमध्ये घालण्याचा होता, परंतु याच पद्धतीचा विसर पडता पडता ज्या पद्धतीने ही झुरळ म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी जन्माला आली ना, अभिजित दिपके ह्याचा फाउंडर झाला आणि अभिजितच्या खांद्यावर बंदुका ठेवून कितीतरी वामपंथी विचारधारेच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं यांच्या काही झळका, काही मुलाखती या प्रसार माध्यमावर पाहायला मिळाल्या, या माध्यमांवर दिसल्या आणि वास्तविकता यांची जी मनातली जी खदखद होती, मनातला जो उत्साह होता की आम्हाला आता एक नवीन संधी मिळते, एक नवीन प्रयोग करायला आम्हाला एक नवीन आशा मिळते की जे अण्णा आंदोलनाच्या नंतर आम आदमी पार्टीमधून हकलण्यात आलेली लोक, ती हकलण्यात आलेली लोक खऱ्या अर्थानं याला प्रोत्साहन देऊन अभिजित दिपकेच्या खांद्यावर बंदुका ठेवून या शासनाच्या अंगावर गोळ्या झाडण्याच्या प्रयत्नात होते. मग विविध प्रकारचे प्रयोग, ज्या पद्धतीने अभिजित दिपके हा बुस्टनहून भारतात आला, म्हणजे नवी दिल्लीत आला आणि नवी दिल्लीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याला अटक होणार, याच मनसुंब्यात रचलेला हा डाव खऱ्या अर्थानं सरकारनं उधळून लावला. त्याची कसलीही जास्त चौकशी न करता त्याला एक सर्वसामान्य लोकांसारखं त्याला दिल्लीमध्ये येऊ दिलं आणि ज्या पद्धतीनं या आंदोलनाच्या संदर्भातून ज्या कसोट्या लावण्यात आलेल्या होत्या, कसोट्या ठेवण्यात आल्या होत्या आणि यांच्यासाठी एक जी स्वर्ण संधी होती, संसद मार्गावरील ज्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्या सगळ्या परवानग्या घेणं गरजेच्या होत्या, त्या परवानग्या जाणून बुजून 2 दिवस अगोदर अर्ज करण्यात आले. कारण की याच्या खऱ्या अर्थाने याच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत की कोणतंही आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला 8 दिवस अगोदर या संदर्भातल्या
अर्ज विनंत्या त्या पोलीस स्टेशनला करणं गरजेचं आहे, किंवा या संदर्भात या आंदोलनाच्या साठी परवानगी मागणं अनिवार्य आहे. परंतु या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी पायदळी तुडवत आपल्या मनसुंब्याला कशा पद्धतीनं यशस्वी करण्यासाठी काय प्रयोग करता येतील, कारण की यांच्या डोक्यात होतं की लाखोंच्या संख्येने युवा तरुण वर्ग या ठिकाणी एकत्र येणार आहे, आणि या युवक तरुण जर पेटला तर खऱ्या अर्थानं कंट्रोल करणं किंवा त्याला नियंत्रित करणं इतकं सोपं नसतं. त्यामुळं जाणून बुजून केलेल्या या सगळ्या कारवायांना खऱ्या अर्थानं शासनाने यांच्या सगळ्याच परिस्थितीवर पाणी सोडलं, आणि या पाणी सोडल्यामुळं आज ज्या पद्धतीने या कॉक्रोच जनता पार्टीची सगळी धमछाट झाली, आणि जे आलेल्या कार्यकर्त्यांना, ते मग सोनम वांगचूक असतील किंवा आमच्या अंजलीताई दमानी असतील किंवा आशुतोष नावाचे जे पत्रकार आहेत ते असतील, या सगळ्यांच्या मनावर पाणी फिरलं, यांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं. कारण की ज्या पद्धतीचे प्रयोग त्यांनी करून सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळा अजेंडा आणण्याचा प्रयोग केला होता, आज वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थितीमध्ये ही प्रयोग सगळी फसली, आणि ज्या तरुणाला हाताला धरून ज्या पद्धतीचा नीट पेपर फुटीचा जो एक सगळ्यात मोठा विषय यांना आज कॅश करायचा होता. आज टार्गेट वर होते धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधानांना ज्या पद्धतीनं यांनी आयरणीवर घेतलं, आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत झालेल्या पेपर फुटीच्या संदर्भातून ज्या पद्धतीचे आरोप आणि बालंट या धर्मेंद्र प्रधानावर लावून हे सगळे मोकळे होण्याच्या प्रयोगात होते, परंतु ही सगळी गोष्ट आज खऱ्या अर्थानं फसली. अभिजित दिपकेचा खांदा हा मजबूत खांदा नव्हता, किंवा या संदर्भात या आंदोलनाच्या संदर्भात ज्या काही प्लॅनिंग केल्या होत्या त्या प्लॅनिंग सगळ्या फसल्या. वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीचा युवा वर्गाचा जो चुकीचा प्रयोग, चुकीची जी वापर खऱ्या अर्थानं देशाच्या विघातक कामासाठी जर केला जात असेल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठी शर्मेची गोष्ट नाही. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातील लोकांमध्ये याबद्दलची खदखद होती, जी एक आनंद होता की खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी आम्हाला प्रकर्षाने समोर येऊन करता येत नाही त्या गोष्टी या झुरळांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होतील, आणि आम्हाला एक नवीन संधी आणि नवीन एक प्रयोग करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा हातखंडा हातात आलाय, अशी भूमिका मांडणारी ही विरोधी पक्षाची जी भूमिका, आज त्याच्यावरही पाणी फिरलं. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या युवकांना आपल्या हाताशी धरून राष्ट्र वाढवण्यासाठी, राष्ट्र विकसित करण्यासाठी, राष्ट्राची पुनर्रचना करण्यासाठी जर खऱ्या अर्थाने या युवा शक्तीचा वापर करण्यात आला ना, तर देशाची खरी परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होईल. पण आज ज्या पद्धतीने या युवकाला भटकून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीला ओळखून या लोकांनी ज्या पद्धतीचे अजेंडे चालवलेत ना, आणि कमी पैशामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला कशा पद्धतीने गोळा करता येईल, आम्हाला कशा पद्धतीने आपली जी भूमिका आहे ती कशा पद्धतीने मांडता येईल, ह्याच्यावर जी लक्ष केंद्रित करून असणारी सामाजिक कार्यकर्ते आहेत ना, तीच खऱ्या अर्थानं या देशाचं मोठं गतिरोधक आहे. वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टींवर आज ज्या पद्धतीनं या झुरळ पार्टीनं आज झुरळासारखं यांची परिस्थिती करून टाकली, आणि कसल्याही पद्धतीचं हिट न मारता हे यांनी आपल्या अस्तित्वाची जी परिसीमा दाखवली, आणि ज्या पद्धतीची वास्तविकता या झुरळ पार्ट्यांच्या माध्यमातून पटलावर आली, त्यालाच खऱ्या अर्थानं म्हणता येईल की ज्यांची नीतिमत्तेमध्ये खोट आहे, ज्यांच्या नीतीमध्ये खोट आहे, त्यांना यश देव तरी कसं देणार. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या तरुणांचा वापर हा चुकीच्या प्रयोगासाठी करण्यात आला, इंस्टाग्रामवर रातोरात 22 मिलियन सबस्क्रायबर ज्यांना मिळवता आले, 22 मिलियन फॉलोअर्स ज्यांना मिळवता आले, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनात ज्या पद्धतीच्या उकळ्या फुटल्या होत्या, त्या उकळ्यांवर खऱ्या अर्थानं विरजण घालण्याचा प्रयोग आज शासनाने किंवा नीतीने चांगल्या पद्धतीने केला. या प्रयोगाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज युवकाला आपल्या हाताचं भावलं बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्या पद्धतीने या युवकाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीचं कार्य करून घेण्याची मानसिकता ठेवणारे हे वामपंथी विचारधारेतले लोक ज्या पद्धतीच्या भूमिका मांडतायत, आणि ज्या पद्धतीने या देशाला प्रगतीवर नेण्यापेक्षा या देशामध्ये अराजकता कशी माजवता येईल किंवा या देशामध्ये बंड कसं करता येईल यासाठी प्रेरित असणारे या विचारधारा कशा पद्धतीने कार्यपद्धतीला लागल्यात, याच्या संदर्भातील जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं देश विघातक आहे.
कारण की सर्जिल इमामला जर आदर्श म्हणत असतील, ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये विकोपाला जाणाऱ्या लोकांना ह्यांचे आदर्श असतील, तर देश हा सुधारणार कसा? आणि देशासाठी खऱ्या अर्थानं जी गरज आहे ती आहे संघटन शक्तीची, युवा. कारण की भारत हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त युवा राहतात. पण या युवाचा जर वापर, या तरुणांचा जर वापर या पद्धतीचा चुकीचा प्रयोग करण्यासाठी करण्यात येत असेल, या पद्धतीची चुकीची भूमिका मांडण्यासाठी करण्यात येत असेल, तर या युवकांनी सुद्धा आपल्या मनाला तपासावं की आम्ही कुणाचं समर्थन करतोय, कोणत्या लोकांचं समर्थन करतोय की जे आमच्या भावनेशी खेळून सामाजिक पटलावर आमचा दुरुपयोग करण्याचा प्रयोग आहे. आणि अशा प्रश्नांची जी खऱ्या अर्थानं उत्तर या तरुण वर्गाने दिली पाहिजे. या संदर्भातून जर तरुणांच्या माध्यमातून जर असे प्रयोग समाजाच्या पटलावर नेहमी होत असतील आणि हा युवक, हा जो तरुण आहे तो भटकावला जात असेल, या पद्धतीनं तरुणाला वेगवेगळ्या दिशेला नेऊन स्वतःची भाकरी जर भाजली जात असेल, तर खऱ्या अर्थानं ह्याला म्हणावं काय? या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल आणि तुमच्या मनाला हा विषय फेडला असेल, तर 100% कॉमेंट्स करून, 100% लाईक करून, 100% शेअर करून आणि या चॅनलला सबस्क्राईब करून आपलं मत कळवा. नमस्कार.